सोमवारी हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद होते असा तुम्ही आरोप केला होता। काही वर्तमानपत्रात रविवारच्या ते प्रसिद्ध झालं होतं। आज तुम्ही स्वतः हिप्परगी बॅरेजवरती आला आहात, इथं काय आढळतं आणि नेमकी तुमची मागणी काय होती आणि सद्य परिस्थितीत काय वाटतं? एका बाजूला महाराष्ट्रातली आता पूर परिस्थिती निवळण्याला सुरुवात झाली आणि त्या पार्श्वभूमीवर थोडासा आम्हाला रिलीफ मिळाला म्हणून आम्ही शेजारच्या कर्नाटक राज्यामधल्या हिप्परगी बॅरेजवरती बघायला, याच बॅरेजच्या माध्यमातून स्वरूप समजून आम्ही अलमट्टी प्रशासन असेल, हिप्परगी बॅरेज प्रशासन असेल किंवा बेळगाव जिल्हा प्रशासन असेल, आम्ही आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून इथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्यावर या विषयावर बोलत होतो की कृपा करून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी व्हायला लागलेली आहे, धरणामध्ये आता व्यवस्थित पाणीसाठा आहे, ही अतिवृष्टी आपल्याला सोसवणारी नाही आहे आणि म्हणून आमच्या पाण्याला जर गती पाहिजे असेल, उतार पाहिजे असेल तर इथं बंद असणारे 22 गेटपैकी 2 गेट चालू होते, ही वस्तुस्थिती आणि म्हणून आपण महाराष्ट्र प्रशासनाला सांगितलं की जरा शेजारच्या कर्नाटक प्रशासनाला सांगून त्यांचे गेट वरती घ्यायला सांगा आणि मग दुसऱ्या दिवशी दुपारी या ठिकाणचे 2 गेट चालू होते, त्या ठिकाणी 8 गेट पुन्हा नवीन ओपन करण्यात आले आणि 10 गेटमधून डिस्चार्ज चालू झाला। एवढ्यावर आमचं भागत नाही, कारण त्यावेळेला इथं पाणी पातळी ही 521 पॉईंटवरती होती आणि मग आम्हाला जे अपेक्षित होतं की 512चा बेस होता इथला, तो 16, 16.5 झाला, 17, 18 झाला आहे, तो आपण आज काय करू शकत नाही। किमान टाकलेले गेट सगळेच एका वेळी ओपन झाले असते तर अजून एक कमीत कमी 1.5-2 मीटरचा उतार आपल्याला मिळाला असता, म्हणून तर तिला उतार नाही आहे म्हणून म्हणलं जातं संत वाते कृष्णामाई। इथं आपण बघायला लागलोय आज महाराष्ट्राला डिस्चार्ज कमी केला आहे, पाऊस थांबला आहे, आमच्यातनं पाणी ओसरायला सुरुवात झाल्या तरीसुद्धा इथं पाण्याची पातळी वाढून गेल्या। आता आज सकाळपासून माझ्या माहितीप्रमाणे इथं जवळजवळ अर्धा मीटरनं पाणी पातळी चढल्या। अर्धा मीटर म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे। मुळातच नदीचा जो नैसर्गिक उतार होता 512चं तळ फाउंडेशन, इथं जवळजवळ 5 ते 6 मीटरचा उतार गेलाय। आता त्याच्यावरती 2 गेट ओपन असणं आणि 20 गेट बंद असणं म्हणजे नदीच्या प्रवाहाला अडथळा आणणं। कर्नाटकमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, त्या लोकांची पाण्याची मागणी रास्त आहे, त्यांचं धरण बांधणं रास्त आहे, अडवणं रास्त आहे, पण किती अडवावं, कधी अडवावं इथं मात्र गफलत आहे आणि म्हणून आपण नुसतं त्यांनाच सांगतो शासनाला बघणे, आपण महाराष्ट्र शासनाला सांगितलं की 2 जिल्ह्याचे कलेक्टर नव्हे, 2 जिल्ह्याचे पाटबंधारे मंत्री एकत्र बसा। राष्ट्रीय संपत्ती आहे, कर्नाटकची असो, महाराष्ट्राची असो, कर्नाटकची लोक असोत, महाराष्ट्राची लोक असोत, ही राष्ट्रीय संपत्ती आहे। लोकांनी स्वतःचे काबाड कष्ट करून, घाम गाळून, पैसा खर्च करून त्यांच्या शेतामध्ये, त्यांच्या उद्योगामध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये संपत्ती निर्माण केल्या। ही निर्माण केलेली संपत्ती वर्षभर जपलेली संपत्ती महापूर कालावधी फक्त 1 आठवडा ते 2 आठवड्याचा असणार आहे। या 2 आठवड्यात त्या निर्माण झालेल्या संपत्तीची राख रांगोळी करू नका। नुकसान त्यांचं असो, नुकसान आमचं असो, नुकसान पुढच्या राज्यांचं असो, ही राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान आहे। तिथं भारत माझा देश आहे असं म्हणणारे आपण सगळे त्या संपत्तीचं संरक्षण व्हायला पाहिजे। म्हणून इथं जर 2 दिवस अगोदर डिस्चार्ज केला असता तर 21ला असणारा डिस्चार्ज, 22ला असणारा डिस्चार्ज हा 19 पर्यंत आला असता, जेणेकरून जी अलमट्टी धरणाची टॉप आहे 519, त्या 519च्या टॉपला इथला 519 टॉप मिळाला असता आणि मग माझा नरसिंहवाडी राजापूरचा जो तळ आहे 519, तिथं आम्हाला घाबरण्याचं काय कारण नव्हतं। आम्ही उभा केलेली संपत्ती आमच्या डोळ्यादेखत त्या ऊसाच्या पिकामध्ये पाणी यायला लागलंय। आपण बघायला लागलो पलीकडच्या सुद्धा इथं हिप्परगीवर सुद्धा पलीकडच्या ऊसामध्ये शेतीमध्ये पाणी आहे, म्हणजे त्या शेतकऱ्यांना घाम गाळाय, कष्ट केलेत, त्याचं विचाराचं टिकलं पाहिजे आणि या लोकांची गरज पण भागली पाहिजे। आज राजापूरमध्ये 536 समुद्र सपाटीपासूनची उंची आहे पाण्याच्या लेवलची आणि हिप्परगीमध्ये 525 आहे। 9.5 मीटरचा केवळ ढाळ मिळतोय 93 किलोमीटरला। अलमट्टी ट्रायल घेत आहे असं लोकांचा जे संशय आहे ते तुम्हाला काय मत आहे की आज 517 मीटरवर अलमट्टी आहे
517 मीटरवरती शिरोळला आज धोका निर्माण होतोय. शिरोळ सारख्या, नरसिंहवाडी सारख्या गावांना, शेतारानात घरात पाणी जाईल अशी परिस्थिती निर्माण व्हायला. ही ट्रायल कर्नाटक सरकार घ्यायला असं वाटतंय का आपल्याला? आम्ही सुरुवातीपासून सांगतोय, महाराष्ट्रामध्ये असणारी जी धरणं आहेत त्याच्यामध्ये धोम, कनेरी, बलकवडी, कोयना, वारणा, राधानगरी, वारणा, चांदोली आणि काळंबावाडी आणि या भागामध्ये असणारी हिडकलसारखी पाठीमागची जी धरणं आहेत, या सगळ्यांची समुद्र सपाटीपासूनची उंची काढून बघितली तर ती 570 ते 75, 88, 590च्या हाईटला आहे. आमचा भाग ज्यावेळेला आपण बघतो, सांगली, कोल्हापूर, मिरज, शेजारचं नरसिंहवाडी, कुरुंदवाड, राजापूर, हा सगळा जर परिसर बघितला तर इथला बॉटम आहे 519. म्हणजे तिकडून येणारं पाणी हे जवळजवळ 40-45 मीटर उंचीवरनं वेगात आमच्या मतदारसंघात येतंय. आणि माझं राजापूर पण 519, शिरोळ पण 519, इचलकरंजी 522 आणि मिरज 522, सांगली 525 आणि इथं आपण बघतो राजापूर पण 519च. मग 19च्या उंचीवरनं येणारं पाणी इथं बोर्डावरती आपण बघतोय 518 लेवलला लिहिलंय. मग 519वरनं येणारं पाणी 518वर येतं. 80-84 किलोमीटरला 1 मीटर उतार मिळतोय. म्हणून आम्ही म्हणतोय की इथं गेट टाकून पाणी अडवू नका, गेट फ्री ठेवा. तुम्हाला कमी पडलं, 6.5 TMC धरण आहे, कमी पडलं तर आम्हाला सांगा, आम्ही आमच्या प्रत्येक धरणातनं पाव TMC, अर्धा TMC, TMC काढून देऊ. हे संपत्तीचं नुकसान होणार. 1972-73 525 मीटरवर पाण्याचा लेवल दिसते, याबद्दल तुम्ही काय बोला? आम्ही तेच सांगतोय, इथं 512चा बॉटम पूर्वी होता. 1970-72ला इथं पायाभरणी करण्यात आली. इथलं काम पूर्ण झालंय. जे त्यांनी बोर्डावर लिहिलंय ते सांगतो, त्या बोर्डावरच लिहिलंय. 2004 साली पूर्ण झालं. 5 साली पहिल्यांदा आलमट्टीत पाणी अडवण्यात आलं आणि हिप्परगीला पण पाणी त्याच पद्धतीने अडवण्यात आलं. त्यावेळेपासूनच आमच्याकडे महापुराची उंची वाढायला लागली. पूर आम्हाला नवीन नाही आहे. त्यांनी का पाणी अडवलं आमचं अजिबात म्हणणं नाही. त्यांची गरज आहे, पाणी प्यायला पाहिजे, सिंचनाला पाहिजे, उद्योगाला पाहिजे, त्यांना पाणी मिळणं हक्क आहे त्यांचा. 524च्या पुढे नेले त्यांनी. मात्र आम्हाला असं वाटतंय, जगा आणि जगू द्या, हा सिद्धांत. मग इथं किती मीटरला ठेवलं पाहिजे पाणी असं तुमचं? इथली सातत्यानं जी फाउंडेशनची पातळी आहे, फ्लड सिच्युएशन मध्ये 1, 2, 4 दिवसाकरता, आठवड्याकरता समजा इथं सिंचनाला पाणी कमी पडलं तर तेवढ्या पुरतं त्यांनी ती लेवल ॲडजस्ट करावी. आणि ज्या ज्या वेळेला महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, सांगली पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून असे अलर्ट मेसेज दिले जातात, त्यावेळेला पटकन इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी तो निर्णय घ्यावा की इथं गेट खुलं ठेवणं गरजेचं. म्हणजे तुमचं मत की हिप्परगी 518 आणि 517च्या पुढं आलमट्टी जाऊ नये. किमान फ्लड सिच्युएशनमध्ये पावसाळ्याच्या कालावधीमध्ये नियम पाळावेच लागतील, अन्यथा दोन्ही सरकारांचं 100% नुकसान आहे. इथं सरकारांना काय फरक पडत नाही, इथं असणाऱ्या जनतेला फरक पडतो. मंत्री येथील जातील.